मस्सा चौक जिल्हा बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानवीय पद्धतीने निर्गुणरित्या हत्या करण्यात आली। 15 वर्ष सरपंच असूनही देशमुख यांना स्वतःचे राहण्यासाठी घरही नव्हते। मामाच्या जुन्या वाड्यात राहत होते। पावसाळ्यात घरात पाणी यायचं, यामुळे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने संतोष देशमुख यांच्या परिवाराला घर बांधून देण्याची घोषणा सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। मस्सा चौक या गावी सरपंच परिषदेच्या वतीने सोमवारी राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या शिष्टमंडळाने जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना सांत्वन दिले। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत व सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी मृत देशमुख यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी सरपंच परिषदेचे जयंत पाटील म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांनंतर कोणाची निर्गुण हत्या केली असेल तर ती सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सरपंच परिषदेचे शिष्टमंडळ नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मृत सरपंच देशमुख त्यांची निर्गुणरित्या केलेली हत्या झाल्याचे सांगून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत, शासकीय नोकरी व स्वयंसरपंच संतोष देशमुख यांचं स्मारक त्यांच्या गावी उभं करण्याची मागणी केली होती। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाखांची शासनाच्या वतीने विधानसभेत मदत जाहीर केली होती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वतीने तशीच मदत दिली व ती मदत त्यांच्या मस्सा चौक या गावी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हातून त्यांच्या परिवाराला देण्यात आली। यावेळी मंत्री उदय सामंत यांनी झालेल्या प्रकाराची निंदा केली, तसेच अपराधी कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही अशी ग्वाही दिली। या आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल। SIT बरोबर न्यायालयीन चौकशी होईल असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केल्याची आठवण करून दिली। यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल फेपाळे, जळगावचे जिल्हाध्यक्ष रुपेश गांधी, चिखली तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, बुलढाणा तालुका अध्यक्ष दादा लवकर, अजय गायकवाड, सरपंच श्याम सावळे, रामभाऊ जाधव, प्रदीप सोळंकी, रमेश अवचार, भिक्कनराव भुतेकर, संजय पाटील व सरपंच रामराव पाटील, बोदवड जळगाव, तसेच योगेश बोबडे, सरपंच टेंभुर्णी, सचिन जगताप सोलापूर, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, उपाध्यक्ष बालाजी जगताप, सुहास दादा टोनपे, प्रवक्ते बापूसाहेब भोसले कुडई, माजी सरपंच बाळासाहेब ढेकणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ढेकणे यांनी घर बांधकामासाठी 10,000 रुपयांचा चेक देऊन सुरुवात केली। मला या ठिकाणी पाठवलं होतं की शेवटी सरपंच म्हटल्यानंतर प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, परंतु एखादा सज्जन सरपंच असेल, लोकांमधला सरपंच असेल, दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांचं कुटुंब हे अतिशय ताकदीनं सुस्थितीत उभं राहायला पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे। आणि त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही मदत पाठवली होती ती देखील त्यांच्या कुटुंबाकडे आम्ही सगळ्यांनी सुपूर्द केली। आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हा देखील निरोप आहे, ही मदत आम्ही केली म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही। तर ती लहान लहान जी 2 चिमुकले आहेत त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आज देशमुख कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्या ज्या ग्रामस्थांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये अतिशय सतर्कतेनं लक्ष घातलेलं आहे, तातडीनं काही आदेश दिलेले आहेत आणि म्हणून पोलीस अधीक्षकांना 1-2 दिवस आपण तपास करायला संधी देणं आवश्यक आहे, कारण ते कालच पोहोचेल आणि पुन्हा बीडमध्ये असा प्रसंग भविष्यामध्ये घडणार नाही अशा पद्धतीची तजवीज महाराष्ट्र शासन नक्की करेल एवढाच मी आपल्याला शब्द देतो। तुमच्या सगळ्यांच्या दुःखात आणि देशमुख कुटुंबाच्या दुःखात आमची पूर्ण शिवसेना साहेब आणि आम्ही सगळे सामील आहोत। आणि दुसरं जाता जाता एकच सांगतो की सरपंच म्हणून त्यांच्या मनामध्ये ज्या काही या गावाच्या विकासाच्या संकल्पना होत्या, ज्या परिसराच्या विकासाच्या संकल्पना होत्या त्या देखील संकल्पनांची जबाबदारी आज आम्ही स्वीकारलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये विकासाचं काम करणं ही जशी त्यांची इच्छा होती तशी त्यांचे सहकारी म्हणून आम्ही देखील विकासाची ताकद तुमच्या गावाच्या मागे उभं करू। आणि दुसरं मला सरपंच परिषदेला देखील धन्यवाद दिले पाहिजे, ते देखील या ठिकाणी आले, त्यांनी देखील स्वतःवर पुढाकार घेतला आणि म्हणून सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही यासाठी आपण सामूहिक सगळ्यांनी लढा देऊ
एवढंच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन नक्की घेईल हा शब्द. समाजसेवा करणं पाप आहे का? आमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडलाय की समाजसेवा करणं पाप आहे का? आणि त्यामुळं आम्ही 4 दिवस नागपूरमध्ये ठिय्या मांडून होतो आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आम्ही जागा करण्याचा प्रयत्न केला की आपण विधानसभेत याच्यावर आवाज उठवा. आमच्या विनंतीला मान देऊन सुरेश दास असतील, क्षीरसागर असतील, नमिताताई असतील, अनेक जितेंद्र आव्हाड असतील, अनेकांनी विधानसभेमध्ये या प्रश्नावर आवाज उठवला. शिरसाट साहेब, मी आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्या घरी जाऊन आलो. मी त्यांच्या मातोश्रींना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या मिसेसला भेटलो. एखादा गावचा सरपंच ज्यावेळेस गावाला कुटुंब समजून काम करतो त्यावेळेस त्याच्या प्रपंचाचे किती हाल होतात ते बघायला मिळालं. स्वतःचं जुना वाडा आहे, पडका वाडा आहे, पावसाळ्यात सगळ्या घरात पाणी येतं. स्वतःचा मामाचा वाडा आहे आणि स्वतःचं घर बांधण्यापेक्षा लोकांची घरं उभा करण्यात आनंद मानणाऱ्या संतोष देशमुखाला न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये इथून पुढं या अमानवीय पद्धतीनं, या अमानुष पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचा सुद्धा असा हत्या झाली नाही पाहिजे. या पद्धतीने कायदा राबवण्याची गरज आहे. कधीच महाराष्ट्रात अशी घटना घडलेली नाही. अंतःकरण पिळवून टाकलं गेलं त्यांच्या आईंची आणि त्यांच्या मिसेसची भेट झाल्यानंतर. राज्यातल्या तमाम सरपंचांच्या वतीनं 9 जानेवारीला 1 महिना पूर्ण होते. महाराष्ट्रातल्या सगळ्या बंद ग्रामपंचायत आम्ही 1 दिवस बंद ठेवतोय आणि शासनाला आवाहन करतोय, संतोषच्या मारेकऱ्यांना त्याच पद्धतीने शिक्षा द्या ज्या पद्धतीने त्यांचा छळ झाला. आमची दुसरी मागणी आहे की त्यांना भरीव आर्थिक मदत करा आणि त्यांच्या कुटुंबातल्या 1 जणांना शासकीय नोकरी द्या. आणि याच गावात संतोष देशमुखने स्वतःचा 15 वर्ष या गावाला दिली, समाजसेवेसाठी दिली. त्यांचं भव्य स्मारक या गावामध्ये उभा करा. आणि आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं, राज्यातल्या सरपंचांच्या वतीनं संतोष देशमुख कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामध्ये आम्ही सर्व सरपंच योगदान देणार आहे. या ठिकाणी आज माझ्यावर आलेले बाळासाहेब टेकणे, आमच्या सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारी सदस्य, आणि 10,000 रुपयाचा चेक आणलाय. परंतु आम्ही असं ठरवलं ते घर बघितल्यानंतर की ही आपली जबाबदारी, हा आपला बांधव आपल्यातून निघून गेलाय. त्यांच्या आईंना, बहिणींना, मिसेसला आम्ही आश्वासित केले की आम्ही तुमचे भाऊ म्हणून राज्यातले सरपंच तुमच्या पाठीमागे उभा राहू. आणि ह्या सरपंचांची मदत घेऊन प्रत्येक सरकार बनत असतं. त्यामुळे ह्या मायबाप सरकारला विनंती आहे, परत महाराष्ट्रामध्ये एवढं धाडस कोणाचं झालं नाही पाहिजे. किती गरीबातला गरीब माणूस असो, अशा प्रकारची हत्या करण्याचं धाडस कोणाचं झालं नाही पाहिजे. या पद्धतीनं या कायद्याची अंमलबजावणी व्हावी एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी आज आपण एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं आला. ज्या दिवशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, आम्हाला प्रवेश लवकर मिळाला कारण आम्ही 100-200 सरपंच होतो. शेवटी आम्हाला संध्याकाळी उशिरा का असताना साहेबांची भेट झाली. साहेबांनी सगळं आमचं निवेदन वाचलं, तातडीने लगेच सांगितलं. मला लगेच दुसऱ्या दिवशी बाजीराव चव्हाणचा फोन आला की तुमच्या विनंतीला मान देऊन 2 मंत्री महोदय येत आहेत आणि तुम्हाला मदत केली जाते. या सगळ्या बाबी आज आर्थिक मदत करणं, त्यांना शासकीय नोकरी करणं, त्यांना संरक्षण देणं, ह्या बाबी आपण करू, हे आपलं कर्तव्य आहे. परंतु खरं कर्तव्य आपलं आहे या सगळ्या माणसांना ज्यांचा याच्यामध्ये हात आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार.